लोकास्था न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। नांदेड जिल्ह्यातील उद्योगांना प्राधान्य देणार ललित गांधी। आज महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक अध्यक्ष ललित गांधी हे नांदेड दौऱ्यावरती आले असून त्यांनी नांदेड जिल्ह्यातील उद्योगाचे शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली। या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यापारी वर्ग व उद्योजक उपस्थित होते। यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ललित गांधी हे म्हणाले, नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यासाठी मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे। जे काही उद्योगांच्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी मेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज संघटनेमार्फत लवकरच उद्योग मंत्री यांच्यासोबत चर्चा करून उद्योजकांची बैठक घेणार आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी MIDC सारखे प्रकल्प उभारले जात आहेत त्या उद्योजकांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे। लोकास्था न्यूज, नांदेड। महाराष्ट्रातील व्यापार उद्योग, कृषी उद्योग आणि सेवा उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री गेल्या 100 वर्षापासून काम करत आहे। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे चेंबरच्या उद्दिष्टामधले एक मुख्य उद्दिष्ट आहे। त्या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग यावेत किंवा या ठिकाणी असलेल्या उद्योगांच्या अडचणी दूर व्हाव्यात या अनुषंगाने माझे राज्यभर दौरे सुरू आहेत। त्यातला एक भाग म्हणून नांदेडचा आजचा दौरा आहे। या ठिकाणी असलेल्या इंडस्ट्री इस्टेटमध्ये नवीन कुठल्याही उद्योगाला येण्यासाठी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे नांदेडमध्ये लवकरात लवकर नवीन MIDC स्थापन करणं ही गरज आहे। उद्योगमंत्र्यांनी नुकतीच या संदर्भात माहिती दिली आहे। त्याचा पाठपुरावा करून ही नवीन MIDC नवीन औद्योगिक वसाहत लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेतलेला आहे आणि लवकरच मुंबईमध्ये नांदेडमधल्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन या विषयाला चालना देऊन ही MIDC लवकरात लवकर कार्यान्वित होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील। त्याबरोबरच या ठिकाणी कृषी उद्योगाला मोठं स्कोप आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि चेंबरच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्या, राज्य स्तरावर काम करणाऱ्या कंपन्या यांची संयुक्त बैठक घेऊन या ठिकाणी कृषी क्षेत्रातल्या कोणते उद्योग आणता येतील यासाठी चेंबरच्या मार्फत आमचा अभ्यास सुरू आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा चेंबर लवकरच पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे।